हाय गाईज, रामकृष्ण हरी. सकाळी सकाळी आज आहे कोणवार आहे, आज मंगळवार आहे बरं का. सकाळी सकाळी व्यायाम करायला मी 5-5:30ला उठतो आहे, दररोज उठतो आहे. आणि ते रनिंगचा वगैरे काही व्यायाम करत नाही मी, कारण का की आपलं वय झालं आहे, 40 वर्ष वय झालं आहे. त्यामुळं आपण पळत वगैरे काही नाही, दिवसभर काम करतो कष्टाचं. त्यामुळं सकाळी सकाळी आपण काय करतो, सकाळी बसतो एक 5-10 मिनटं आणि व्यायाम करतो, अनुलोम विलोम. हे असं एक 5 मिनटं करायचं. असं एक 5 मिनटं करायचं. असं एक 5 मिनटं करायचं, कारण की लिव्हर आहे, म्हणजे लिव्हर तुमचं, फुफ्फुस आहे, किडन्या आहेत, मूत्रपिंड आहे, भरपूर काय असे अनेक प्रकारचे आजार आहेत. त्या आजारापासून जर आपल्याला वाचायचं असेल, आरोग्यम धनसंपदा, निरोगी तुमचं शरीर जर ठेवायचं असेल, तर सकाळी सकाळी उठून तुम्हाला हे चांगल्या वातावरणामध्ये फुफ्फुसासाठी हवा द्यायचा आणि अशा प्रकारे बसल्या जागी व्यायाम करायचा आहे. कारण का की जर डोकं दुखत असेल, अर्धं डोकं दुखत असेल दिवसभर, तर तुम्हाला हे असं थपथपायचं समजा 5 मिनटं बरं का. कोणी काही सोबत घेऊन जाणार नाही. त्यामुळं कसं आहे, सकाळी सकाळी थोडं चांगल्या गोष्टी जर लोकांना सांगितलं तर ते पटेल, आणि ते आपल्या काही मुखातून पडलेल्या गोष्टी जर समजा एखाद्याचं चांगलं होत असेल बरं का, तर चांगलीच गोष्ट आहे. म्हणून म्हणतो आहे मी, आपलं स्वतः आपण जर एकटं जन्माला आलो, एकटंच जाणार आहे. कारण का की आईवडील संस्कार देतील पण जीवन देणार नाहीत. कारण तुम्ही दारू पिऊन, तुम्ही गांजा ओढून, पुड्या खाऊन, तोटा खाऊन तुमचं जीवन तुम्ही बरबाद करून घेत असाल. तुम्हाला कशाचं टेन्शन आहे मी सांगू शकत नाही. बायको याच्यासोबत गेली, त्याच्यासोबत गेली, मी ड्युटीला असताना माझ्या घरी 4 बाऱ्या हा व्यक्ती आला म्हणून मी बायकोला मारलो, बायकोलाही मारून त्या पुढच्या व्यक्तीलाही मारलो, बेल्टाने मारलो, बेल्ट तुटून गेला. अशा गोष्टी तुम्ही टेन्शन घेऊन तुमची जिंदगी कटत नाही, तुम्ही लगेच मरणार. कारण आता देवाचं मरण आल्यावरती कोणीही मरेल, त्याचं काही सांगता येत नाही. पण आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपण काय करायचं, आपल्या शरीराला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कुणाचं टेन्शन घ्यायची गरज नाही बरं का. आई वडील चांगले असतील, भाऊ चांगले असतील, भाऊजे चांगले असेल, बहीण चांगली असेल तर त्यांच्याशी चांगले संबंध ठेवा. पण तुम्ही सगळ्याला रागरागी करू नका. बायको वगैरे चांगली असेल तर बायकोसोबत चांगले संबंध ठेवा. बायको जर वंगडी असेल तर बायकोचं अफेअर असेल दुसरीकडे कुठे तुम्ही बघितला असाल, काही जरी तुमच्या बायकोचं बघितलं असाल, बायको ही फार मोठी गोष्ट आहे. कारण का की बायकोची रीस नवऱ्याला फार बेगीने येते. काय बायको दुसऱ्याला बोलली तर चालत नाही, बायको रस्त्यात बोलून कोणाला चालत नाही. बायकोला घरी येऊन जर म्हणला व्यक्ती, नवरा असताना जर तुमची बायको कुठे गेली म्हणून बायकोचं नाव घेऊन जर बोलला तर फार राग येतो. बायकोवर कोणी जरी भांडण करून जर बोलत साधं भांडण असेल, भांडणावर बोलत जर तुमच्या बायकोला असा पुढचा शब्द जर वापरला तर फार मारामाऱ्या लवकर लागतात. म्हणून म्हणतो मी, बायकोच्या टेन्शनमध्ये आपलं काही शरीर चांगलं मंगळं करायचं नाही. त्यामुळं आपल्याला फिट राहण्याचा स्ट्रॅटेजी हे सल्ला दिलेलाच आहे. दारू पिऊन, गांजा पिऊन तुम्ही अशी जिंदगी काटत असाल तर तुमच्या एवढा बेवकूफ कोणीच नाही. म्हणून म्हणतो मी, अरे स्त्री येईल, तुम्ही आज नाही उद्या येईल, तुमचं आयुष्य पुन्हा येणार नाही. तुम्हाला भरपूर काय असे सोर्सेस आहेत. बायकोचं असावं काही नाही, बायकोच असावं असं काही नाही. बायकोच्या ऐवजी दुसरे भरपूर सोर्सेस आहेत. काय डॉक्टरकडे जा, तुम्हाला ते सल्ला देतील. माझ्याकडे बायको नाही आहे, माझं लग्न झालं आहे, पण मला बायको माझी सोडून येऊन गेली. कारण की मी तिला पकडलो होतो, पकडलो होतो व तिचं दुसरं कुणाकडे अफेअर्स होतं. जवळच्या व्यक्तीसोबतच होतं. मी राबलो एक 4-5 वर्ष. माझी बायको अशी कांड केली म्हणून आता माझं बायको जमत नाही. काय जमत नाही, चांगल्या सिटीच्या ठिकाणी राहिलो मी. तिने रोज तिच्या हरकतीची होत्या घरच्या, तर मला काय माहीत असणार. म्हणून म्हणतो मी, मित्रांनो, अशा प्रकारेच्या जगामध्ये तुम्हाला तुमच्याशिवाय देखभाल करणारा शरीराला दुसरा कोणीच नाही. स्वतःच आपल्याला राहावं लागणार आहे. रामकृष्ण हरी.